एकीकडे लाखो विद्यार्थी आपलं भविष्य घडवण्यासाठी झटत होते आणि दुसरीकडे काही शिक्षकच त्या भविष्याचा बाजार मांडायला निघाले होते. ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरून टाकणाऱ्या एका मोठ्या घोटाळ्याची, टेट परीक्षेतील दरोड्याची. चला तर मग जाणून घेऊया हा कट नेमका कसा रचला गेला आणि तो कसा उघडकीस आला. तर हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आपण 5 टप्पे पाहणार आहोत. सुरुवात करूया एका मध्यरात्रीच्या छाप्यापासनं, मग बघू की पेपर फुटीचा कट नेमका काय होता, यानंतर परीक्षेच्या दिवशी काय घडलं, आणि शेवटी या टेट परीक्षेचं एवढं महत्त्व का आहे आणि या सगळ्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेवर नेमके काय प्रश्न उभे राहतात यावरही आपण एक नजर टाकू. ही गोष्ट सुरू होते एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमासारखी. कल्पना करा, कोल्हापूर जवळचं एक अगदी शांत गाव आणि वेळ आहे मध्यरात्रीची. पण थांबा, ही काही काल्पनिक कथा नाहीये, हे खरंखुरं घडले. दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. आणि याच बातमीमुळे एका खूप मोठ्या ऑर्गनाइज्ड रॅकेटचा पर्दाफाश झाला. तर झालं असं की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी टेट परीक्षा आहे ती सुरू व्हायला फक्त काही तास शिल्लक होते आणि त्याच वेळी कोल्हापूर पोलिसांनी कागलजवळच्या सोनगे गावातल्या एका फर्निचरच्या दुकानावर धाड टाकली. आणि आत काय चाललं होतं? आतमध्ये परीक्षेचा पेपर फोडण्याचा अख्खा कट शिजत होता. बरं, मग या छाप्यामध्ये पोलिसांच्या हाती काय लागलं हे समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. कारण हा काही छोटा मोठा प्रयत्न नव्हता. यामागे एक मोठं सुनियोजित लाखो रुपयांचं रॅकेट काम करत होतं. पण ह्या सगळ्या प्रकरणातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ह्यात सामील असलेले लोक. पोलिसांनी एकूण 18 जणांना अटक केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्यात चक्क 5 शिक्षक होते. इतकंच नाही तर सोळांकूर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुनाथ चौगुले हे सुद्धा यात सामील होते. म्हणजे बघा, ज्यांच्यावर शिक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक अशा गुन्ह्यात सापडत होते. हे किती गंभीर आहे. आणि हे रॅकेट चालत कसं होतं? पैशांवर. किती पैसे घेत होते हे लोक? आकडा ऐकून थक्क व्हाल. तब्बल 3 लाख रुपये एका उमेदवाराकडून. जरा विचार करा, फक्त एक परीक्षेचा पेपर मिळवण्यासाठी लोक एवढी मोठी रक्कम द्यायला तयार होते. यावरूनच आपल्याला कळतं की या परीक्षेचं महत्त्व किती आहे आणि स्पर्धा किती जीवघेणी आहे. यांची काम करण्याची पद्धतही अगदी पक्की होती. सगळ्यात आधी ते गरजू उमेदवार शोधायचे. त्यांना सांगायचे की पैसे परीक्षेनंतर द्या. यामुळे उमेदवारांचा विश्वास बसायचा. पण इथेच खरा डाव होता. गॅरंटी म्हणून ते त्या उमेदवारांची ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट्स आणि सही केलेले कोरे चेक्स स्वतःकडे ठेवून घ्यायचे. म्हणजे काय की जर पैसे दिले नाहीत तर त्या उमेदवाराचं अख्खं करिअरच धोक्यात, अशी ही खतरनाक सिस्टम होती. आणि हा कट किती मोठा होता याचा पुरावा पोलिसांना तिथेच मिळाला. त्यांनी तब्बल 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात काय काय होतं? अनेक उमेदवारांची ओरिजिनल सर्टिफिकेट्स, कोरे चेक्स आणि हो, पेपर छापण्यासाठी लागणारा एक प्रिंटरसुद्धा. म्हणजे यांची तयारी इतकी जबरदस्त होती की काही मिनिटात पेपर प्रिंट करून उमेदवारांपर्यंत पोचला असता. आता बघा, एका बाजूला कोल्हापुरात पोलीस हा कट उधळून लावत होते आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला राज्यभरात जवळपास 4.5 लाख उमेदवार अगदी कडक बंदोबस्तात हीच परीक्षा देत होते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एकीकडे पोलीस म्हणत होते की आम्ही रॅकेट पकडलंय, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त नंदकुमार बेडसे यांचं विधान मात्र वेगळंच होतं. ते म्हणाले पेपर फुटी वगैरे काही झालेली नाही. त्यांचं म्हणणं होतं की काही लोक परीक्षा केंद्रापासून लांब जमले होते आणि पोलीस फक्त त्यांच्या माहितीनुसार तपास करत आहेत. आणि गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेने खरंच खूप हायटेक सुरक्षा ठेवली होती. विचार करा, राज्यभरातल्या 1423 केंद्रांवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं, एंट्रीला फेस रेकग्निशन होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा हॉलवर AI पॉवर्ड CCTV कॅमेऱ्यांची नजर होती. म्हणजे सगळं काही तंत्रज्ञानाच्या मदतीने कंट्रोल केलं जात होतं. आणि या टेक्नॉलॉजीचा फायदा झाला का? तर नक्कीच झाला. नांदेड आणि बीडमधल्या केंद्रांवर 8 विद्यार्थी एकमेकांशी बोलून उत्तरं लिहित होते. हे थेट राज्याच्या कंट्रोल रूममध्ये बसलेल्या AI सिस्टीमने पकडलं. आणि काय, त्यांना लगेचच्या लगेच पकडून परीक्षा केंद्राच्या बाहेर काढण्यात आलं. ठीक आहे, एक कट उधळला, काही कॉपी करणारे पकडले गेले.
पण आता जरा मुळात जाऊया. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की एवढा मोठा धोका पत्करून शिक्षक आणि उमेदवार पेपर फोडण्यासाठी का तयार होतात? असं काय आहे या टेट परीक्षेत की लोक त्यासाठी कायद्याच्या बाहेर जायलाही तयार आहेत? तर ही जी टेट परीक्षा आहे ना, ती फक्त एक परीक्षा नाहीये. ती महाराष्ट्रातल्या हजारो लोकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याचं एक प्रवेशद्वार आहे. जर तुम्हाला सरकारी किंवा अनुदानित शाळेत शिक्षक व्हायचं असेल, तर ही परीक्षा पास केल्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही पर्यायच नाहीये. आणि ही परीक्षा किती मोठी आहे हे या आकड्यांवरून तुमच्या लक्षात येईल. जवळपास 5.25 लाख लोकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती आणि त्यातले तब्बल 94% लोक परीक्षेला हजर होते. म्हणजे विचार करा, लाखो लोकांच्या करिअरचा सवाल या एका परीक्षेवर अवलंबून असतो. पण गोष्ट फक्त नवीन नोकरी मिळवण्यापुरती नाहीये. काही कायदेशीर निर्णयांमुळे जे शिक्षक आधीपासून नोकरीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही परीक्षा एक मोठी डोकेदुखी बनली आहे. झालं असं की मुंबई हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार टेट परीक्षा फक्त नवीन नोकरीसाठीच नाही, तर जे शिक्षक ऑलरेडी नोकरीत आहेत त्यांना प्रमोशन मिळवण्यासाठी सुद्धा कंपल्सरी आहे. आणि ह्याच एका निर्णयामुळे हजारो शिक्षकांचं भविष्य टांगणीला लागलं. हा सगळा कायदेशीर प्रवास बघितला की आपल्या लक्षात येतं की शिक्षकांवरचा दबाव कसा हळूहळू वाढत गेला. बघा, 2013 मध्ये ही परीक्षा सुरू झाली. मग 2019 मध्ये सध्याच्या शिक्षकांसाठी ती पास करण्याची मुदत संपली. आणि मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निर्णयांमुळे परिस्थिती अशी झाली की परीक्षा पास करा, नाहीतर नोकरी धोक्यात. आणि जेव्हा करिअरच असं पणाला लागतं तेव्हा साहजिकच काही लोक अशा चुकीच्या मार्गाकडे वळतात. पण ह्या सगळ्या गदारोळात एक प्रश्न तसाच राहतो आणि तोच कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या गुरुजनांवर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, ते जर स्वतः पास होण्यासाठी असे गैरप्रकार करणार असतील, तर ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार? कोणते आदर्श त्यांच्यासमोर ठेवणार? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.